नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही कधी अशा अस्तित्वाचा विचार केला आहे का, ज्याचा कोणताही ज्ञात जन्म नाही, ज्याचे कोणतेही निश्चित नाव नाही आणि तरीही शतकानुशतके लाखो हृदयांवर ते अधिराज्य गाजवत आहे? एका महावृक्षाच्या बुंध्यातून आणि घनघोर अरण्यातील वारुळातून प्रगट झालेली ती मानवी आकृती नेमकी कोणाची होती? ज्यांनी स्वतःच्या अस्तित्वाने काल आणि काळाच्या मर्यादा ओलांडल्या, ते अवधूत खरोखर कोण होते? आणि अशा कोणत्या अनाकलनीय शक्तीने 18व्या आणि 19व्या शतकात संपूर्ण भारताला आपल्या आध्यात्मिक तेजाने हादरवून सोडले होते? आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या अशा काही अत्यंत गूढ, अद्भुत आणि अत्यंत कमी लोकांना माहीत असलेल्या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्या ऐकून तुमची बुद्धी थक्क होईल आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे हा व्हिडिओ न थांबवता शेवटपर्यंत नक्की पहा। ज्या अलौकिक अस्तित्वाला आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून ओळखतो, त्यांच्या जन्माचे, वयाचे आणि मूळ स्थानाचे रहस्य आजही मानवी तर्काच्या आणि विज्ञानाच्या संपूर्णपणे पलीकडचे आहे। जगात असा कोणताही इतिहासकार किंवा संशोधक नाही जो स्वामी समर्थ महाराजांच्या जन्माची निश्चित तारीख, महिना किंवा वर्ष सांगू शकेल। ते केव्हा आले आणि कुठून आले, यावर अनेक शतकांपासून गूढ पसरलेले आहे। पंजाबमधील छेलिया किंवा कदळी वनातून त्यांच्या पहिल्या प्रकटीकरणाची कथा सांगितली जाते। असे म्हटले जाते की हिमालयाच्या आणि कदळीवनाच्या घनघोर अरण्यात अनेक दशके, किंबहुना अनेक शतके, एकाच ठिकाणी अत्यंत गाढ समाधी अवस्थेत बसलेल्या एका महायोगी साधूवर मातीचे एक भयंकर मोठे वारूळ उगवले होते। स्वामी इतके अंतर्मुख झाले होते की त्यांच्या देहावर माती साचली, झाडांच्या मुळ्या आणि वारूळ तयार झाले, पण त्यांच्या चैतन्याला त्याचा स्पर्शही झाला नाही। एक दिवस एका लाकडतोड्या जंगलात लाकडे तोडण्यासाठी आला। लाकूड तोडत असताना त्याने एका झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातला, पण दुर्दैवाने त्याची कुऱ्हाड निसटली आणि थेट त्या मातीच्या वारुळावर जाऊन बसली। कुऱ्हाडीचे धारदार पाते वारुळाच्या आत समाधीस्थ असलेल्या साधूच्या पायाला लागले। त्याच क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक तांबडी लाल धार बाहेर वाहू लागली। तो लाकडतोड्या भयाने थरथर कापू लागला। त्याला वाटले की आपल्या हाताने कोणा प्राण्याची किंवा माणसाची हत्या झाली, पण दुसऱ्याच क्षणी ते वारूळ अचानक आपोआप दुभंगले आणि त्यातून एक अतिशय दिव्य, तेजोमय आणि अजानुबाहू पुरुष बाहेर आला। त्यांच्या अंगावर सूर्यप्रकाशासारखे तेज होते, चेहरेपट्टीवर अद्भुत शांती आणि डोळ्यांत संपूर्ण विश्वाला कवेत घेईल असे गूढ सामर्थ्य होते। कुऱ्हाडीचा वार लागूनही त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही भाव नव्हता। तो लाकडतोड्या स्वामींच्या चरणी कोसळला आणि क्षमा मागू लागला। स्वामींनी त्याला अभय दिले आणि तिथून आपला अनंताचा प्रवास सुरू केला। स्वामींच्या वयाविषयी जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले, तेव्हा त्यांनी कधीही सरळ उत्तर दिले नाही। एकदा मुंबईचे काही ब्रिटिश अधिकारी आणि काही नामांकित वृत्तपत्रांचे पत्रकार स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांच्या भूतकाळाचा शोध घेण्यासाठी अक्कलकोटला आले। ब्रिटिश अधिकाऱ्याने मोठ्या अहमपणाने स्वामींना विचारले, तुमचे मूळ नाव काय? तुमचा जन्म कुठे झाला? तुमचे आई-वडील कोण आहेत आणि तुमचे वय किती आहे? तेव्हा स्वामींनी आपल्या खोल आणि गंभीर आवाजात अत्यंत गूढ भाषेत उत्तर दिले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नृसिंहभान। आम्ही कर्दळीवनातून निघालो, पुढे कलकत्ता, काशी, हरिद्वार, रामेश्वर अशा अनेक ठिकाणी भ्रमण करत आम्ही येथे आलो। स्वामींच्या या एकाच वाक्याने तेथे उपस्थित असलेल्या सर्व विचारवंतांना आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना अचंबित केले। त्यांनी दिलेल्या या उत्तराचा जेव्हा सखोल अभ्यास केला गेला, तेव्हा एका अत्यंत अद्भुत रहस्याचा उलगडा झाला। कर्दळीवन हे तेच स्थान आहे जिथे 15व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी महासमाधी घेतली होती। जर स्वामी समर्थ हेच नृसिंह सरस्वती होते, तर मग स्वामींचे वय त्यावेळी 400 ते 500 वर्षांपेक्षा जास्त होते। एका मानवी देहात 400 ते 500 वर्षे राहणे विज्ञानाला अशक्य वाटत असले तरी स्वामींच्या बाबतीत ही एक जिवंत वस्तुस्थिती होती। अक्कलकोटमध्ये स्थिरावण्यापूर्वी स्वामींनी संपूर्ण भारतवर्ष, मध्य आशिया, तिबेट आणि हिमालयाच्या अतिशय दुर्गम, मानवी वस्ती नसलेल्या भागात शेकडो वर्षे भ्रमण केले होते। त्यांनी हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी, जगन्नाथपुरी आणि अगदी काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतांवर वास्तव्य केले। या भ्रमणाच्या काळात स्वामींनी कित्येक राजे, रजवाडे, महान पंडित आणि नास्तिक विचारांच्या लोकांना सन्मार्गावर आणले। हिमालयातील अत्यंत उच्च पातळीवरील अज्ञात सिद्धपुरुषांशी स्वामी एका गूढ भाषेत संभाषण करत असत। ती भाषा सामान्य माणसाला किंवा तिथल्या स्थानिक लोकांना कधीच समजत नसे। ती केवळ सिद्धांची, योग्यांची सांकेतिक भाषा असायची। स्वामींचा स्वभाव अतिशय अवधूती आणि अनाकलनीय होता। ते कधी लहान बालकासारखे हसायचे, खेळायचे, तर कधी भयंकर क्रोधाचे रूप धारण करायचे। पण त्यांच्या क्रोधामागे सुद्धा कोणाचा तरी उद्धारच दडलेला असायचा। सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोट या लहानशा संस्थानात दाखल झाले। अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवताच तिथल्या संपूर्ण भूमीचे आणि वातावरणाचे औराच बदलून गेले। स्वामी अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात प्रथम आले आणि तिथूनच त्यांच्या अद्भुत लीलांचा नवा अध्याय सुरू झाला। स्वामींचे शारीरिक रूप अत्यंत विलक्षण होते।
ते अजानुबाहू होते, म्हणजेच उभे राहिल्यावर त्यांचे हात थेट त्यांच्या गुडघ्यांपर्यंत पोहोचत असत. ही लक्षणे केवळ महापुरुषांची आणि ईश्वरी अवतारांची मानली जातात. त्यांच्या डोळ्यांत एक तीक्ष्ण आणि अगाध तेज होते, ज्या डोळ्यांत पाहण्याची हिंमत कोणत्याही सामान्य माणसाची होत नसे. अक्कलकोटमध्ये रोज शेकडो लोक आपल्या आधिव्याधी, दुःख आणि दैन्य घेऊन स्वामींच्या दर्शनाला येत असत. स्वामी कोणालाही त्यांच्या इच्छेनुसार नव्हे तर त्यांच्या कर्माच्या गतीनुसार मार्गदर्शन करत असत. अक्कलकोटच्या वास्तव्यात स्वामींनी केलेल्या लीलांपैकी अनेक प्रसंग विज्ञानाच्या आणि तर्काच्या चौकटी मोडून काढणारे आहेत. असाच एक अत्यंत प्रसिद्ध पण गूढ प्रसंग एका ब्रिटिश डॉक्टरचा आहे. तो डॉक्टर आधुनिक वैद्यकशास्त्राचा प्रचंड अभिमानी होता. त्याला वाटायचे की जगातील सर्व रोग केवळ औषधांनी आणि शस्त्रक्रियेनेच ठीक होऊ शकतात, बाकी सर्व चमत्कार म्हणजे केवळ भुलथापा आहेत. स्वामींची कीर्ती ऐकून तो अक्कलकोटला आला. त्याच्या मनात स्वामींची परीक्षा घेण्याचा आणि त्यांना खोटे ठरवण्याचा विचार चालू होता. तो स्वामींसमोर आला आणि काही बोलणार तितक्यात स्वामींनी मोठ्याने हसून त्याच्या मनात चाललेला प्रत्येक विचार शब्दनशब्द बोलून दाखवला. डॉक्टर थक्क झाला. त्याचवेळी मठात एका अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रोग्याला आणण्यात आले होते, ज्याला त्या ब्रिटिश डॉक्टरने आधीच हा वाचू शकत नाही म्हणून घोषित केले होते. स्वामींनी भूमीवरून थोडीशी राख उठवली, त्या माणसाच्या कपाळाला लावली आणि त्याला उठून उभे राहण्यास सांगितले. तो असाध्य रोगी एका क्षणात पूर्णपणे बरा होऊन उभा राहिला. हे दृश्य पाहून तो ब्रिटिश डॉक्टर स्वामींच्या चरणी पडला आणि त्याने मान्य केले की या विश्वात विज्ञानाच्या पलीकडेही एक शक्ती कार्यरत आहे. स्वामींच्या ज्ञानाला कोणतीही सीमा नव्हती. त्यांनी कधीही कोणत्याही पाठशाळेत किंवा गुरुगृही जाऊन वेदांचे अध्ययन केले नव्हते, पण तरीही जगातील कोणत्याही कठीण प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे क्षणार्धात असायचे. एकदा वाराणसाहून आलेले काही मोठे पंडित आणि वैदिक शास्त्री अक्कलकोटमध्ये आले. ते संस्कृत भाषेतील आणि वेदांमधील अत्यंत कठीण गुंतागुंतीच्या ऋचांवर वादविवाद करत होते. त्यांच्यात प्रचंड अहंकार भरलेला होता की आपल्यासारखा विद्वान जगात कोणी नाही. स्वामींनी त्यांच्या अहंकाराचा नाश करण्याचा निर्णय घेतला. स्वामींनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका अत्यंत अशिक्षित, मुखबधीर, मुक्या आणि बहिऱ्या माणसाला हाक मारून जवळ बोलावले. स्वामींनी केवळ त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. काय आश्चर्य! तो जन्मजात मुका माणूस अतिशय स्पष्ट आणि शुद्ध संस्कृत भाषेत वेदांतील त्या अतिशय कठीण ऋचांचे आणि उपनिषदांचे विश्लेषणात्मक स्पष्टीकरण देऊ लागला. ते पंडित हा चमत्कार पाहून स्तंभित झाले. त्यांचा संपूर्ण अहंकार गळून पडला आणि ते स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. स्वामींनी सिद्ध करून दिले की ज्ञानाचा मूळ स्रोत पुस्तकांत नाही तर चैतन्यात आहे. स्वामी समर्थ महाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची त्रिकालज्ञता. ते भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ एकाच वेळी पाहू शकत होते. स्वामींसमोर जेव्हा एखादी व्यक्ती उभी राहायची तेव्हा त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन, तिने केलेली पापपुण्य, तिचे विचार स्वामींना स्पष्ट दिसत असत. अनेकदा लोक आपली समस्या सांगण्याआधीच स्वामी त्यांना उत्तर देऊन टाकत असत. कधीकधी एखादी व्यक्ती स्वामींना फसवण्यासाठी किंवा तिची वाईट कृत्य लपवून दर्शन घेण्यासाठी यायची, पण स्वामी तिला दुरूनच पिटाळून लावत असत किंवा तिच्या कृत्याची जाणीव करून देत असत. स्वामींचे संपूर्ण जीवन आणि त्यांचे महान कार्य हे केवळ चमत्कार दाखवण्यापुरते मर्यादित नव्हते. चमत्कार हे केवळ भक्तांची श्रद्धा दृढ करण्यासाठी केलेले माध्यम होते. स्वामींचे खरे कार्य मानवी मनातील अंधकार, अज्ञान, भीती आणि अंधश्रद्धा नष्ट करणे हे होते. स्वामींनी कधीही कोणत्या एका विशिष्ट धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा पुरस्कार केला नाही. त्यांच्या मठात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी अशा सर्व धर्मांचे लोक विश्वासाने येत असत. स्वामींच्या दृष्टीने मानवजात ही एकच होती. त्यांनी कधीही माणसामाणसामध्ये भेद केला नाही. स्वामींनी आपल्या भक्तांना कर्माचा सिद्धांत अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला. ते नेहमी सांगायचे की माणसाने आपल्या कर्तव्यापासून कधीही पळ काढू नये. आळशीपणा, कष्ट न करणे आणि केवळ वरवरची भक्ती करणे स्वामींना अजिबात पसंत नव्हते. कष्ट करा, प्रामाणिक रहा आणि मग ईश्वरचिंतन करा, हा स्वामींचा मुख्य संदेश होता. स्वामींनी अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले. अक्कलकोटच्या मठात येणारा कोणताही जीव, मग तो माणूस असो, कुत्रा असो की पक्षी असो, कोणीही भुकेला परत जात नसे. अन्नदान हीच सर्वात मोठी ईश्वरसेवा आहे हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले. स्वामींनी संपूर्ण मानवजातीला दिलेला सर्वात मोठा अभयमंत्र म्हणजेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक शब्द किंवा वाक्य नाही. ही एक अशी सूक्ष्म आणि प्रचंड महाशक्ती आहे जी आजही जगातल्या लाखो लोकांना संकटाच्या समयी धीर देते. जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात सर्व बाजूंनी निराश होते, जेव्हा तिच्यासमोर सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा या एका वाक्याची आठवण तिची जगण्याची इच्छा पुन्हा निर्माण करते. हा मंत्र म्हणजे स्वामींनी प्रत्येक भक्ताला दिलेले अमर कवच आहे. काळ सरकत होता आणि 1878चे वर्ष उजाडले.
स्वामींनी आपले या लोकीचे कार्य पूर्ण झाल्याचे संकेत देण्यास सुरुवात केली. 30 एप्रिल 1878 चैत्र वद्य त्रयोदशी या दिवशी स्वामींनी आपली ही मानवी लीला गुंडाळण्याचा आणि महासमाधी घेण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोटमधील वटवृक्षाच्या छायेखाली स्वामी समाधीस्थ झाले. स्वामी निजधामाला जाणार ही बातमी पसरताच संपूर्ण अक्कलकोट आणि लाखो भक्त शोकाकुळ झाले. भक्तांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सर्वांना वाटत होते की आता आमचा पाठीराखा, आमचा देव आम्हाला सोडून चालला आहे. भक्तांनी अत्यंत आर्ततेने आणि काकुळतीने स्वामींना विचारले, महाराज, तुम्ही गेलात तर आमचे काय होणार? या अथांग आणि कठीण जगात आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? आमचे रक्षण कोण करणार? त्यावेळी महासमाधीच्या अंतिम क्षणी स्वामींनी आपले तेजोमय भव्य डोळे उघडले. आपल्या भक्तांकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि अत्यंत गंभीर ठाम आवाजात ती ऐतिहासिक घोषणा केली, मी जात नाही, मी जिवंतच आहे. स्वामींचे हे शेवटचे शब्द केवळ त्यावेळच्या भक्तांसाठी नव्हते, तर येणाऱ्या प्रत्येक युगातील प्रत्येक पिढीतील भक्तांसाठी होते. स्वामींनी स्पष्ट केले की ते केवळ हा भौतिक देह सोडत आहेत, पण त्यांचे चैतन्य, त्यांची शक्ती आणि त्यांचे अस्तित्व कधीही नष्ट होणार नाही. आजही महासमाधीनंतर कित्येक दशके आणि शतके उलटून गेली असली तरी स्वामींच्या या वचनाची प्रचिती रोज लाखो भक्तांना येत आहे. आजही जेव्हा एखादा भक्त अत्यंत निष्ठेने आणि विश्वासाने स्वामींना हाक मारतो, तेव्हा स्वामी त्याला सूक्ष्म रूपात किंवा कोणाच्या तरी माध्यमातून मदत करण्यासाठी धावून येतात. विज्ञानाला जिथे मर्यादा येतात, मानवी बुद्धी जिथे थक्क होते आणि तर्काचा जिथे अंत होतो, तिथून स्वामी समर्थ महाराजांचे अथांग साम्राज्य सुरू होते. त्यांचा जन्म एक रहस्य होते, त्यांचे संपूर्ण आयुष्य एक अलौकिक आणि अद्भुत लीला होती, आणि त्यांचे अस्तित्व आजही एक जिवंत, श्वास घेणारे सत्य आहे. स्वामी समर्थ हे केवळ भूतकाळात होऊन गेलेले एक संत नाहीत, तर ते आजच्या आणि भविष्यातील प्रत्येक क्षणाचे जिवंत अधिष्ठान आहेत. तुम्हाला स्वामींच्या चरित्रातील कोणत्या प्रसंगाने किंवा शिकवणीने सर्वात जास्त प्रभावित केले? स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? हे मनात नक्की आठवा आणि स्वामींवरील तुमची श्रद्धा अशीच अखंड राहू द्या. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.